राम राम राम। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र कार्यार्थ मुक्कामाला असणारे नामधारकांबद्दल सद्भाव प्रकट करून आपापल्या पद्धतीच्या आपापल्या ड्युट्या आहेत. तसं सकाळच्या वेळची ही ड्युटी आहे. कधी कधी प्रमादानं शारीरिक अस्वास्थ्यामुळे जरी झाली नाही तरी शक्यतो शरीर स्वास्थ्य ठीक असताना आपण प्रवचन ठेवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. कालपासून आपला विषय चालला आहे आपल्या शरीरातला कचरा काढताना एक मोठा प्रतिबंध मोह. तर या मोहाचं स्वरूप 3 विभागात आपल्याला विभागित करायचं आहे. जसं रस्ते सांगितले प्रार्थना आणि विचार, विवेक आणि धारणा, तसं काही केवळ बौद्धिक निश्चयानं सुद्धा काम होणारा प्रमाद म्हणजे दूर करण्याजोगा असणारा देहाध्यास. 3 प्रकारचे प्रमाद आहेत. एक मोह, वैचारिक मोह, वस्तू व्यक्ती पदार्थामध्ये अनावश्यक असणारा अनित्य पदार्थात नित्यत्व समजून होणारा जो मोह आहे त्याला वैचारिक मोह म्हणतात. हा सूक्ष्म देहांतर्गत आहे. स्थूल देहांतर्गत आळसाचा आधार घेऊन हा जो देहाध्यास आपण पोषित केलेला आहे ना, हा मोहाचं एक स्वरूप आहे. तर मला तर असं वाटतं पहिल्यांदा आपण तिथून सुरुवात केली पाहिजे. मोह का तुमच्या हातातलं जे आहे, तसे तिन्ही आपल्या हातातले आहेत, पण काही प्रमाणाच्या पलीकडं पूर्व प्रारब्धाच्या बळामुळं आपल्यामध्ये ताकद कमी पडते. म्हणून प्रार्थनेचा आधार घ्यायचा आणि प्रामाणिक प्रार्थना करणाऱ्याला देव ताकद देतो. पण 3 वर्ग पडतात आपल्या मोहाचे. त्यातला सगळ्यात पहिला आहे देहाध्यास. हा एक मोह आहे, लक्षात घ्या. आळसानं, प्रमादानं आपण त्या मोहाला पाणी घालतो. तेव्हा परमार्थाची सुरुवात ज्याला करायची आहे, ज्याला संत संग पचावा वाटतो, क्षेत्र संग पचावा वाटतो, साधना पचावी वाटते, त्यांनी फार विचार करून देहाध्यास कमी करायला पाहिजे. पहाटे 5च्या आत इथे यायचंय म्हटल्यानंतर आपल्याला सावधानीनं उठणं. का उठत नाही तर आळसामुळं प्रमाद. बस हा देहाध्यास आहे. एखादं व्यसन आपल्याला एखाद्या संताजवळ टिकून देत नाही, हा देहाध्यासातला मोह आहे. इथं चहा मिळत नाही, आपल्याला तर चहाशिवाय जमत नाही म्हणून या मठात न येणं, हा देहाचा मोह आहे. हे उदाहरण. तर परमार्थ ज्याला करायचं आहे त्याने पहिलं देहाध्यासावर कंट्रोल केलं पाहिजे. समूळ जाणं अवघड आहे, पण प्रयत्नवादी तर दिसलंच पाहिजे आपण. शेवटी समूळ म्हणजे कसं की अति आजारात सुद्धा आपले नित्य नियम न सोडणं, याला समूळ देहाध्यास गेला समजा. ठीक आहे, वेदनाच्या वेळेला आपण थोडी सवड काढतो, इथपर्यंत काही काळ क्षम्य आहे साधकाला. पण वेदना नसताना सुद्धा आपण केवळ आळसात, प्रमादात, देहभोगामध्ये बऱ्याचशा वेळेला परमार्थाकडे दुर्लक्ष करतो. आता पहाटे उठण्याकरता काय लागतं? काही लागत नाही, मनाचा निश्चय लागतो. 1% सुद्धा असं नसतं की शक्यच नाही उठणं. मनात तुमचा निश्चय असला तर अगदी 3ला झोपले तरी 5ला जाग येऊ शकते.
2 तासात सुद्धा आवश्यक तेवढा विसावा होऊन आपल्या नित्यनेम आपण करू शकतो. तर बाकीचं तर काय प्रश्नच नाही. अगदी इतकं तर जागरण कोणी करत नाही. अगदी हजारात एखादा प्रसंग असा आपण पहाटे उठत नाही, हा देहाध्यास आहे. आपण व्यसन सोडत नाही, हा देहाध्यास आहे. निसर्ग सहन करत नाही, हा देहाध्यास आहे. छोटे छोटे भीतीमुळं हवामान खराब झालं म्हणून आलो निघून. अरे कुठे गेलं तरी हवामान तुम्हाला कधी त्रास देईलच. तिथं गेल्याने काही वेगळा बदल होईल का? थोडा आवाज नीट, तर नीट बदल होईल असं नाही. घरी गेल्यावर आजार बरे होतात आपोआप असं नाही. पण अविवेक देहाध्यासामुळं हा एक मोह आहे, लक्षात घ्या. एखादं व्रत जर घेतलं ना तर देहाध्यासामुळं मोडू नका. किरकोळ आजार आला की पळाले घरी. अरे पंढरपूर शहर तुम्ही जिथं राहता त्याच्या सगळ्या गावांच्या सारखंच आहे. उपाय व्हायचा तर घरी होईल, तो इथं नाही होणार का? होईल. पण मायेमुळं मोहामुळं ते आपल्या माणसात जाऊन पडलेलं बरं म्हणतो. तर हा देहाध्यासाच्या अधिष्ठानावरचे मोहाचे तुम्हाला प्रकार सांगतोय मी, लक्षात घ्या. तर हा स्थूल मोह आहे. इथून पहिलं निवृत्तीला सुरुवात करा. हा शक्य आहे. न घालवण्यामध्ये केवळ अविवेक कारणीभूत आहे. तुम्ही त्या देहाध्यासाला प्रमाणापेक्षा जास्त पोषित केलं. मला इतक्या वाजता खायला पाहिजेच, नाही 5-10 दिवस मिळालं तर काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. पण आपण आपल्या कल्पनेचं आवरण या देहाच्या सवयीच्या भोवती जी घातली, हा सगळा मोह आहे. मोहाचं आपण काल सांगितलं की आज वेगवेगळ्या रूपात आपण पाहणार आहोत. कालचा जसं पाहिला ना, तर वैचारिक मोह हा सगळ्यात आहेच. पण हा देहाध्यासावरचा जो मोह आहे त्याच्यातही विचारात समर्थन तो प्रगट होताना विचाराच्याच माध्यमातून होत. जसं बुद्धीतले आणि चित्तातले निश्चय सुद्धा मनाच्याच माध्यमातून प्रगट होतात. मन वाणीच्याच माध्यमातून. तिकडं काय ते झालं बघा. थोडा वाढव. तसं नाही, हासेल आहे अजून. तर विचाराच्याच माध्यमातून देहाध्यासाचे सुद्धा समर्थन आपण आपल्या विचाराच्याच माध्यमातून करत असतो. कारण देह विचारापेक्षा जास्त स्थूल आहे. तो स्वतः प्रमाद करतो, विचाराचं समर्थन असल्याशिवाय करत नाही. तो जड आहे. सूक्ष्म देह अर्धचेतन आहे आणि स्थूल देह जड आहे. त्याच्या स्वतःहून काही घडत नाही. त्याला जेव्हा अनुशासनामध्ये विचाराचं समर्थन मिळतं तेव्हा तो त्या अर्ध झोपेत सुद्धा मनाचं समर्थन असं नाही. थोड्या वेळानं उठवा, अजून एवढं काही नाही. पण कुठेतरी अनुशासनामध्ये म्हणजे सगळं वैचारिक मोहाचं सूत्र हे प्रधानतेनं वैचारिक लेवलवरच आहे. पण त्याच्यातला कोणता अंग पहिलं घालवायला पाहिजे, काढायला पाहिजे, तर देहाध्यासाच्या अधिष्ठानावरचा जो मोह आहे तो पहिला काढायला पाहिजे. हे लक्षात घ्या. तर सुरुवात इथून करा. पावसा पाण्याच्या भीतीनं वारीला न येणारे मंडळी आहेत की नाही, हा देहाध्यासाचाच भाग आहे. नाही हो, फार थंडी वाजेल, माय आपली तब्येत ठीक राहणार नाही, असं वैचारिक देहाध्यासाला असणारं वैचारिक समर्थन हे आपल्याला बऱ्याच वेळेला कवायतीच्या कृतीच्या परमार्थाला तरी अडवायला हे जास्त कारणीभूत होतं. तेव्हा हा विचार आपण लक्षात ठेवा. तर हा विचार लक्षात ठेवत असताना नाही, काहीतरी वायरचा दोष आहे थोडा. हा विचार जेव्हा तुम्ही लक्षात ठेवणार आहात
त्यावेळेला ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने पहिली सवय म्हणून हा जो वानप्रस्थाश्रम ठेवलेला होता ना सनातन धर्मामध्ये, तर देहाध्यासाच्या पलीकडे संन्यासी अवस्थेत जाता यावं याची प्रॅक्टिस करण्याकरता वानप्रस्थाश्रम आहे. कशाची देहाची पर्वा न करता संन्यासामध्ये शेवटच्या गतीच्या वेळेला सांगितलंय उत्तर दिशेकडे तोंड करून चालत राहा. तेव्हा या प्रकारे ही सगळी प्रॅक्टिस बस बस करायची आहे. तसं परमार्थ पचावास जर वाटत असेल तर पहिल्या टप्प्यातला मुद्दा आहे देहाध्यासाला जरा सवय ठेवा. शारीरिक हित की दृष्टि से आहार विहार में संयम तथा दैनिक कार्यों में स्वावलंबन ही सवय पाहिजे. ही पुरुष माणसं आळशी झालेली असतात, स्वतःचे स्वतः कपडे सुद्धा धुत नाहीत. आमच्या दिंडीमध्ये अशी माणसं आहेत की एकदम 7-8 ड्रेस आणायचे आणि ते प्रत्येक खराब झालेला घडी करून ठेवायचा आणि मग एकदम नेऊन टाकायचे तिकडं. हे देहाध्यासच्या लेव्हलचा आळस हा प्रमाण असतो. अरे केबल नीट करून नाही ना, ते केबलचा दोष आहे, याचा नाही. केबल टच होताना घोटाळा होतो या जागेवर. राहू द्या, इथं नाही, इथंच राहू द्या. तर थोडा वाढव पण आवाज. देहाध्यासाचा जो विचार आहे यामधली जी मी उदाहरणं सांगतोय स्वतःच्या मनाला शिकवून जा. चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाही, पण देहाध्यासाच्या अधिष्ठानावरची अव्यवस्था लक्षात राहते. पुढच्या वेळेला अधिकार नाही होत, तिथं फार गर्दी असते, शौचाची सोय नाही, तिथं इतके किरकोळ किरकोळ मुद्द्यावरून अधिकाचा लाभ सोडतात. हा देहाध्यासाचा प्रमाद आहे, लक्षात घ्या. ते बिघडत नाही, त्या पद्धतीचं जेवण मिळत नाही. आता व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं 1-2 विरुद्ध गोष्टी की एका घरामध्ये एका गावात देव आले आणि त्या गावामध्ये एकाच वेळेला एका माणसाच्या 2 मुली दिलेल्या होत्या. एक कुंभाराला दिली होती आणि एक शेतकऱ्याला दिली होती. डोंगरे महाराज सांगायचे बरं का. आणि दोन्हीकडे गेला खुशालीला. मग खुशालीला गेल्यावर काय झालं, विचारलं पोरी तुझं कसं काय. नाही म्हणले बाबा यंदा की नाही सगळं बरं आहे, फार शेतीची सगळी मशागत झाली. तर 2-4 दिवसात पाऊस आला ना तर अगदी इतकं मापात सगळं पीक येईल. 2-4 दिवसात पाऊस यायला पाहिजे. त्या कुंभार मुलीकडे गेला. तुझं कसं काय म्हणे, चांगलं आहे म्हणे. काय नाही म्हणे, सगळं चांगलं आहे, पण एक 4-5 दिवस जर पाऊस नाही आला ना तर बरं होईल. आवा सगळा करून तयार आहे, तेवढा आवा भाजून पुरा होईपर्यंत 4-5 दिवसात जर पाऊस नाही आला तर माझं सगळं चांगलं आहे, नाही तर सगळी मेहनत वाया जाईल. आता देवाने कोणत्या पोरीचं ऐकावं. तसं संस्थेनं कोणाचं ऐकावं. एक म्हणतोय रोज पक्वान्न झालं पाहिजे आणि एक म्हणतोय आजारामुळं हे रोज गोड खायची सवय येते, इथं साधं मिळतच नाही, काय करावं. संस्थांनी कोणाचं ऐकावं. मला परिस्थिती फारच वेगळी असते, लक्षात घ्या. सगळ्याचा मध्य काढावा लागतो. आम्हाला दिंडीमध्ये पंचायत आहे, आमचा बिचारे आचार्य फार चांगला आहे सापेक्षामध्ये, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
तिखट आहे, काही लोकांना खूप तिखट लागतं आणि काही लोकांना तिखट असलं की जमत नाही. काय करावं त्याने? दोन्ही बाजूने ओरडा. आम्ही त्याला सांगत असतो लक्ष देऊ नको. साधारण आवश्यकता जास्त कशी आहे तर कमी तिखट खाण्याची गरज आहे वारीमध्ये, कारण सगळ्या शौचाला वाढलं हे झालं तर प्रवास होतो. तर जरी तिखट खाणार असेल, व्यक्तिगत फार आवड असेल त्यांची ते करतील व्यवस्था, पण 70% समाज तिखट न खाणारा, त्यामुळे तू त्यांच्याच लेव्हलचा विचार करून कर. तर दुनियेची परिस्थिती अशी आहे, हे लक्षात घ्या. सर्वांना कधी समर्थन प्रसन्न ठेवता येत नसतं, हे लक्षात ठेवा. आमच्या ते सावकाराचं आहे की 10-15% अपवादाचा विचारच करायचा नाही, 80% बरोबर झालं की 100% बरोबर झाल्यासारखं समजा. मनोहर सावकार म्हणजे हे 10-20% भर पिंडे मतिर भिन्ना. प्रत्येकाच्या आपल्या बुद्धी वेगवेगळ्या आहेत, कल्पना वेगवेगळ्या आहेत, अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. त्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे करणं शक्य नसतं. आपल्याला सवय लागली पाहिजे, थोडं आपल्या मनाला मुरड घालून बाह्य परिस्थितीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. हा देहाध्यासावरचा मोह विचारानं काढला पाहिजे. घरच्यासारखी व्यवस्था झाली पाहिजे, अपेक्षा चुकीची आहे. एवढी मोठी गर्दी म्हणल्यानंतर सगळी व्यवस्था घरच्यासारखी होईल कशी? एक छोटा प्रमाणात काही निसर्गाचं झाला, लाईटच गेली उदाहरण, आणि पाणी कमी भरता आलं, पाण्याची अडचण होणारच. एखाद दिवशी अशी घटना घडते. तर आपल्याला सहन करायची सवय पाहिजे. या मोहाचं उत्तर भगवंताने एकच दिला अर्जुनाला, आगमा पायिनो अनित्याः तां स्थितिक्षस्व भारत. देहाध्यासाचा मोह काढण्याकरता गीतेतलं एवढं तुकडा पुष्कळ आहे, बस एवढाच तुकडा. आगमा पायिनो अनित्याः, हे येणारं जाणारं सुख जे आहे ते अनित्य असतं, नित्य असू शकत नाही. आणि म्हणून अर्जुना, हे भारत, तू सहन कर. सहन करायची सवय ठेवणं देहाध्यासावरचा मोह काढण्याचं सूत्र आहे, आणि त्याचं दुसरं नाव आहे देह लेव्हलवरचं तप. यज्ञता तपकर्मन त्याज्यमितीच्या परे. तपाची सवय पाहिजे, थोडी सहन करायची सवय पाहिजे. आमच्या बेलसरे बाबा सांगायचे, तिथे शिबिराला हजारो लोक जमतात, त्या संस्थांना व्यवस्था करतात, तरी गोंदवलेकर महाराजांची अशी कृपा आहे, खूप खूप व्यवस्था तिथं आहे. पण कितीही व्यवस्था असली तरी देहाध्यासी माणसाला ती कमीच पडते. तर महाराज म्हणायचे, तक्रार न करता राहायला शिकणं, याचं नाव देहाध्यासावरचा मोह कमी केल्याचं लक्ष. सूचना करणंच क्षम्य आहे, तक्रार नको. अहंकार असतो तक्रारीमध्ये, असं झालंच पाहिजे. सूचना करत जा प्रामाणिकपणे, हेतू ठेवून. त्यातल्या काही सूचना उपयोगाला आणता येतात, काही सहज शक्य असतात व्यवस्थेमध्ये सूचना पाळणं, फक्त लक्षात न आल्यामुळे त्या पाळल्या जात नसतात. अशी एखादी सूचना करणं वेगळं आणि तक्रार करणं वेगळं. परमार्थाच्या कोणत्याही क्षेत्रात तक्रार बंद करा, म्हणजे देहाध्यासाचा मोह संपला. तक्रारीचा अधिष्ठान आहे देहाध्यास. म्हणून आगमा पायिनो अनित्याः तां स्थितिक्षस्व भारत. हा एवढा एकच वाक्य देह लेव्हलवरच्या मोहाकरता लक्षात ठेवा. हे सगळं आगमापायी आहे. गरमी झाली राहणार नाही, आणि आज थंडी वाजली कालच्या वादळामुळं, ती राहणार नाही. कधीतरी थंडी वाजणारच आणि कधीतरी गरमी होणारच. गरमी पण राहायला आली नाही आणि थंडी राहायला आली नाही. हे ऋतू जसे परिवर्तित होतात तसं समष्टी वायुमंडलामधलं, आणि याला सवय ठेवणं हे तर शरीराचं निसर्गावर राहण्याचं फार मोठं सवय ठेवलीच पाहिजे. काय सांगू तुम्हाला, प्रमाणापेक्षा जास्त काही सुशिक्षित माणसं, आता या मुली आहेत, साधारण लज्जा ठीक आहे, पण नाही मग ते आमच्या ठिकाणी आंघोळीची सोय नाही, कपडे बदलायची सोय नाही. अरे तेवढ्यातल्या तेवढ्यात शिका ना तुम्ही. आपल्याला करता येत नाही का?
करता येतं, पण ते नाही इतका तो देहाध्यास. आता गढूळ पाणी याच्यामुळं चंद्रभागेला इतक्या महत्त्वाच्या तीर्थात येऊन पापनाश करणाऱ्या तीर्थाचं स्नान आपण करत नाही घाणीमुळं. आपल्याला की नाही ते घाण जमत नाही म्हणतो. असे इथं लोक आहेत की भारी भारी धर्मशाळामध्ये राहतात आणि तिथं बाथरूम अटॅच बाथरूम पाहिजे आणि तिथंच आंघोळ करायची. इथं येऊन चंद्रभागेला आंघोळ न करणारे कितीतरी यात्रेकरू आत्ता हल्ली इथं आहेत. काल्पनिक देहाध्यासाच्या सवयी. शरीराला जर ढिलं ठेवलं तर फार ढिलं होतं. साध्या हवेनं सुद्धा सर्दी होते आणि जर वळण लावलं तर ते सगळ्या याच्यात ॲडजस्ट होतं. तर परमार्थ करायचा म्हणजे त्याला थोडं ॲडजस्टमेंटची सवय ठेवली पाहिजे शरीराला. आपण जितकं जितकं कृत्रिम झालो ना तितकं तितकं भगवंताच्या निसर्ग शक्तीचा सुद्धा स्पर्श आपल्याला होत नाही. निसर्ग ही भगवंताची शक्ती आहे. म्हणून तू सहन करायला शिक. भगवंताने अर्जुनाला सांगितलं सहन कर. हे संस्थेच्या व्यवस्थेचं समर्थन म्हणून मी करत नाही सहन करायचे, तुझ्या कल्याणाच्या दृष्टीनं. संस्थेनं येणाऱ्या प्रत्येकाचा आदर करावा, जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढी व्यवस्था करावी. यांचं सेवा हे कर्तव्य आहे, सेवेचं शक्ती त्या संस्थेला द्यावी. पण हे दोन्ही एकमेकावर आधारित आहे. आम्हाला सेवा करावी वाटते पण सेवेचा मोबदला द्यावा वाटत नाही. महाराष्ट्राचं रक्त असं कंजूस आहे महाराज की एखादा टक्का आता असं म्हणतोय की बसाय नाही तर सगळा खर्च मी, आणि एखादा टक्का बाहेर गेला तर तुम्हाला ढिलाई सोडतात का हॉटेलवाले? मुक्कामाचे पैसे घेतल्याशिवाय राहतात का? खायचे पैसे उलट सव्वापट दीडपट. आपण इथं आलो तर स्वतःहून काहीतरी दान धर्म करावा. आपल्या स्वतःचं भागून येणाऱ्यामध्ये आपली सेवा गेली पाहिजे असा स्वतःहून थोडा तरी विचार करायला पाहिजे, पण करत नाहीत. जितके दिवस फुकट राहता येईल. तुमच्या इथलच्याबद्दल मी बोलतो असं नाही, आपल्या महाराष्ट्रीयन रक्ताचा विचार सांग. इथलच्याबद्दल मला काही मागणी नाही, तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, आणि ज्यांना करायचं ते न विचारता करतातही. तर इथलच्या व्यवस्थेवरून ही चर्चा सांगत नाही, परमार्थ म्हणून हा मुद्दा सांगतोय. लक्षात घ्या. आपल्याला ही सवय पाहिजे. दुसरीकडे हॉटेलचे आपण 100 रुपये उतरायला देतो, मानशी 50-60 रुपये, आणि इथं आल्यावर जर 10-20 रुपये मागितले तर आम्ही तिथं गेलो आणि तिने आम्हाला हक्काने पैसे मागितले. परस्परम भावयन्तः श्रेय परमवाप्सित. एकमेकाचं बरोबर असा संतुलन पाहिजे. संस्थेने तुमची सेवा केली पाहिजे, तुम्ही संस्थेची सेवा केली पाहिजे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तः. तुम्ही देवांची पूजा करा, देव तुमच्यावर निसर्गाची शक्ती करतील. तर परस्परानुभव पाहिजे स्वतःहून. म्हणून सेवा का आपल्याला सेवा त्याग प्रेम से परिपूर्ण हो जाए ही समष्टी प्रार्थना. सेवेची सवय पाहिजे. पैशाच्या नादी करायच्या जोरावर त्या धर्मशाळेत जातात, हॉटेलमध्ये जातात, सकाळी उठून कचरा करून निघून जातात. अरे तुम्हाला तुमच्यापुरतं सुद्धा झाडून घ्यावं वाटत नाही, असे कित्येक लोक आहेत. आपल्याला शरीर हित की दृष्टी से आहार विहार में संयम. पोट तुमचं आहे ना, पचवायचे तुम्हाला, देणारे पंक्ती देतील पण किती खावं याचा त्यानेच विचार करायला पाहिजे. नाही तर तो देहाध्यासाच ते खाण्याची वासनाच आपल्याला इथून पळविल. जर आजार झाला तर, शुगर वाढली तर गोड खाऊन काय होईल त्याचं त्याला नुकसान होईल. करणाऱ्याने केलं पण काय सगळे गोडच पदार्थ असतात का? साधे असतोच ना त्याच्यात वरणभर. आपण आपल्या पुरतं पाहावं. आहार विहार में संयम. प्रमाणात करा. आहार करताना भजन व्हायचं असलं ना तर 1/4 पोट मोकळं ठेवत जा, नाहीतर हा आळस तुम्हाला भजन करू देणार नाही. माळा करता करता झोप आणल्याशिवाय राहणार नाही. मी काही माझं अन्न खर्च करत नाही, खाणारे खाऊ घालतात. माझ्याकरता सांगत नाही, तुमच्या हिताकरता सांगतो. मी स्वतः कमवतही नाही आणि खाऊ घालत नाही, हे तुमच्या हिताकरता सांगतोय. भजन जर व्यवस्थित व्हायचं तर शरीर कसं पाहिजे? स्वस्थ पाहिजे.
आळसानं ग्रासलेलं नको, भजन होणार नाही. हे सगळे देहाध्यासावरची चर्चा आज मी करतोय. देहाच्या आधारावर देहाचे लाड आपण प्रमाणापेक्षा कधी कधी जास्त करतो, ॲडजस्ट होत नाही आणि ते लक्षात ठेवतो. मागच्या वेळेला तिथं आपली सोय झाली नव्हती म्हणून आता तिथं जायला नको. आणि पण एवढं चांगलं ऐकायला मिळालं, एवढं भजन झालं, एवढं पुण्य घडलं ते नाही लक्षात ठेवत. पण एवढी अव्यवस्था झाली 4-4 वर्ष लक्षात ठेवतो. 3 वर्षांनी पुन्हा अधिकार येताना तो डोक्यात विचार करतो की नाही बा तिथं नाही जमायचं. हे सगळं मी इथलच्या करता सांगत नाही. तुमच्या जीवनाला परमार्थ पचायचा असेल तर देहाध्यास हा आपला आपणच विचारानं कमी केला पाहिजे. काही वळण लावून आलं पाहिजे. दैनिक कार्योमे स्वावलंबन लक्षात घ्या. शरीर श्रमीची सवय पाहिजे, थोडीशी सेवेची सवय पाहिजे. आपापल्या परीने सगळ्यांनी सेवा केली तर काहीच जड नाही, लक्षात घ्या. पण आपल्यातलं सेवा अंग गेलं, याचं कारण देहाध्यासाचा मोह. स्वार्थ वाढला, आपल्या करता आपल्या पुरतं पाहायची सवय लागली. परोपकार वृत्ती गेली. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडरम. पुण्य परोपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा दुजायास. आपल्या हातून कोणाचा परपीडा होणार नाही. जमेल तेवढा परोपकार झाला पाहिजे. तर हे सगळे देहाध्यासावरच्या मोहातून पास व्हायचं असेल तर या सगळ्या सवयी ठेवा. आगमापायनो अनित्याः तांस्य तिक्षस्व भारत. ही तितिक्षेची जर सवय असली तर क्षेत्रातला लाभ होतो. गुलाबाच्या फुलाजवळ जसे काटे असतात तसं परमार्थाच्या आनंदाबरोबर परिस्थितीचे काटे असतात. आणि त्याला घाबरून जर तुम्ही गुलाबाच्या वासाला वंचित राहिलात तर हा तुमचा अविवेक आहे. गर्दीमुळे पंढरपूरला न येणारे लोक आहेत. अरे पुरुषोत्तम मासासारखा मास आहे, इथं राहण्याचा लाभ किती मोठा आहे. गर्दीत काय होणार आहे. तरी कलियुगामध्ये खूप सोयी झाल्यात. पूर्वीच्या काळातल्या लोकांना सकाळीच उठून प्रातर्विधीला 2-2 मैल चालत जावं लागायचं, 1-1 मैल. तरी लोक येतच होते ना, शरीराला वळण होतं ना. आता फार खोलीत अटॅच संडास बाथरूम असलं तरी सुद्धा नाही होतं, स्वच्छ नाही एवढा. आपल्या कल्पना कशा असतात हे पाहण्याजोगं आहे. तुम्हाला काय शिकवतो मी तर मोह निवृत्तीचं एक अंग जर बुद्धीनं नीट समजून घेतलं तर देह काहीही तक्रार न करता त्याच्यामध्ये ॲडजस्ट करता येतो. फक्त बुद्धीची ऑर्डर पाहिजे की मला हे करायचं आहे, हा महत्त्व आहे. स्वार्थापोटी आपण कित्येक वेळ सहन करतो. दुकानामध्ये लाभ होत असला तर 10-10 तास नाही 14-14 तास उभं राहणारे लोक आता आहेत का नाही अधिकामध्ये. तुमचा स्वार्थ असल्यावर तुम्ही तर सहन करता. जेवायला 2 नाही 4 वाजले तरी चालतो स्वार्थाच्या वेळेला, तुमची घरची कामं चालू असताना. आणि इथं नाही 12 वाजता पाहिजे असलं सकाळचा नाश्ता झालाच पाहिजे. 11-11:30 असेल तर नाश्ता नसल्याच चालेल, पण 12च्या पुढे जेवायला होतं तर नाश्ता पाहिजे. माझा विरोध नाही, आम्ही तुमच्या भूमिकेचा विचार करतो, तुम्हाला परवानगी आहे. ही फक्त उदाहरणं कशाला की आपल्या देहाध्यासाच्या सवयीला आपण कुठेतरी आळा ठेवला पाहिजे, एवढ्या पुरते. सूचना अयोग्य नाही, सूचनेची अंमलबजावणी आम्ही प्रेमानं करू शकतो. पण आपल्या डोक्यात जे तक्रार 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 नको. आमच्या जवळ संस्थेचे जवळचे विश्वस्थानाच तक्रार करावं वाटतं, तर बाकीच्यांना करावं वाटते त्यात काय विषय. देहाध्यास, खायच्या सवयी, झोपायची व्यवस्था. आता यंदा त्यातली त्यात केले. अधिक येण्यापूर्वी जिकडं तिकडं फॅन बसवले, पण वरूनच लाईट गेली तर काय करणार. आम्ही म्हणत असतो ना की यांनी पुष्कळ ते बारामतीला पाऊस पाडायला विमान आणलं, पण ढगच नाही, ते विमान फुकटच गेलं, काय करणार. तसं लाईटच नाही, काय करता तुम्ही.
फार पंखे नाहीत म्हणून आम्ही पंखे बसवले, केवळ अधिका करता 10-15 हजार रुपये पंख्याकरता करत. उन्हाळा योग्य सहन होत नाही. तुमच्या त्या गरमी असलो तरी भजन व्हायचं म्हटल्यानंतर जरा गरमी कमी असली तर थोडा फरक पडतो. पण हे सगळं आपल्या पूर्ण हातात नाही ना. लाईट नसली तुम्ही काय करणार? पंखे लावून सुद्धा काही करू शकत नाही. करणे में सावधान, होणे में प्रसन्न, हा सिद्धांत लक्षात घ्या. देहाध्यास कमी करताना हा शरणानंदाचे वाक्य लक्षात घ्या. करणे में सावधान आणि होणे में प्रसन्न. सावधानीनं करून सुद्धा जे होईल त्याच्यात सहन प्रसन्नतेनं करणं. ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्ती असो द्यावे समाधान, ही सवय ठेवली पाहिजे. आता फार जेवायला बसले आणि गेली लाईट काल, काय केलं आपण? काय करू शकतो? 10 मिनिटाचा व्यत्यय होणारच. मग सहन करायची सवय. आधीच सावध नाही राहिले, काही ना काही त्याच्यात चर्चा. अरे चर्चा करण्यापेक्षा थोडं विचारिक सहनशीलता करा. लक्षात घ्या. काही अचानक संकट येतात ठरवलेल्या परिस्थितीत सुद्धा. आज दुपारी 6 नंतर समजा शटडाऊन सहसा होत नाही आणि त्यामुळे माणूस दिला राहतो, जाऊ द्या काही झालं तरी 6 नंतर तरी जात नाही. पण ती एका दिवशी जाणारच नाही याची काही गॅरंटी आहे का? मग अशा वेळेला सहन करायची सवय पाहिजे. डोंगरे महाराज प्रवचनात तर लाईट गेली ना, ते म्हणे अरे लाईट गेली तर जाऊ दे, तू तर गेला नाही ना, बसून राहा ना स्वस्त, काय फरक पडतो? पण माणसाला 2 मिनिटं दम निघत नाही, लगेच लाईट गेली, हाय 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 हाय, हरी हरी करा, हाय हाय करू नका. सगळ्या परिस्थितीत हाय हाय करणं आणि हरी हरी करणं. तर देहाध्यास मोह घालण्याकरता विवेकाची एकच लाईन सांगतो तुम्हाला, आगमा पायनो अनित्या तां स्थितिक्षस्व भारत. थोडं सहन करायला शिका. हे देहिक तप आहे. जसं भजन करणं हे तप आहे ना, तसं सहन करायला शिकणं हे तप आहे. एखादा विचित्र स्वभावाचा माणूस शेजारी येतो, कुठं आयुष्य काढायचं त्याच्याबरोबर, थोडं सहन करा. असे काही काही लोक असतात विनाकारणच, काहीही कारण नसताना त्याची चिडचिड चालू राहते, स्वभाव. मग शेजाऱ्याला थोडं सहन करण्याशिवाय इलाज नाही. आमचे काही वयस्कर माणसं, त्यांना सहनच होत नाही, सिडीस फिडीस, तर वयाचा प्रभाव आहे. एखाद्या वयस्कर माणूस खूप शांत असतो आणि एखादा वयस्कर माणूस वय वाढल्यावर चिडचिडा होतो. मग आता त्याला मुळासकट बदलणं अवघड आहे. थोडं सहन करा. तरुणांनी, लहान माणसांनी थोडं सहन करा. सहन करायला शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. अहंकाराने क्रॉस झाला की बिघडलं काम. थोडं सहन करा. तर मोह निवृत्तीचा हा एक वेगळ्या अँगलचा धडा असतो. मला नेहमी करता सांगतोय, घरच्या करता सुद्धा. शांती ठेवायची असेल तर देहाध्यासाच्या लेव्हलचा मोह कमी करण्याकरता एकच उपाय, सहन करा. आगमा पायनो अनित्या. कोणती गोष्ट सतत तुमच्याकडे राहणार नाही, दुःख सतत राहणार नाही, सुख सतत राहणार नाही. सहन करा. परिस्थिती बदलेल. थोडा विवेक ठेवा. आरेला कार्य लगेच केल्याने काय होईल? काहीच होणार नाही. एका बाजून जरी सहन केलं तरी काही बिघडत नाही, तुमची शांती बिघडणार नाही. शांती परते नाही सुख, ये राव घ्यायची दुःख. जरी चूक दुसऱ्या पार्टीची असली, पण सहन केलं तर लाभ शांतीचा तुम्हाला होणार आहे. आणि सहन नाही केलं तर तुमचं आतलं चित्त बिघडलं तर तोटा तुमचा होणार आहे. म्हणून थोडीशी सवय ठेवा आपल्याला. परमार्थात यायचं म्हटल्यानंतर या देह लेवलवर काही समष्टी ठिकाणं येणारच. क्षेत्रातलं राहणं, संताजवळ राहणं. संत म्हणले की इतर समाज असणार, त्यात काही अनुकूल असणार, काही प्रतिकूल असणार. तर टिकायचं असेल क्षेत्रामध्ये संतांजवळ तर हा मंत्र पाठ झाला पाहिजे. आगमा पायनो अनित्या तां स्थितिक्षस्व भारत. थोडं सहन करा, लाभ होईल तुम्हाला. करून पहा, शांती टिकेल. आपणच आपल्या मनात उद्विग्नता वाढवतो आणि आपणच आपल्याला ताण करून घेतो. उद्धरेद आत्मनात्मानमात्मानमवसादेत आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव. त्याच्यात तर काही फरक पडत नाही. त्याच्या स्वभावावर तुम्ही टीका केल्याने त्याचा स्वभाव सुधारणार नाही. त्याचा काही अंश तुमच्यात येईल, तुम्ही उद्विग्न होऊन तुमचं नुकसान होणार आहे. तेव्हा कायमचा तर संबंध नाही.
कायमचं असल्यावर विचार करावा त्याला किती प्रमाणात सुधारणं, आपलं कर्तव्य किती आहे, काय आपलं किती दिवसात समान, थोडं सहन करा, काही फरक पडत नाही. ये भी दिन जाएंगे, ट्रकवर लिहिलेलं असतं. सहन करा. तर देहाचा मोह घालवणं तुमच्या हातात आहे. विवेकानं काही सहन करा आणि काही सावधानी ठेवा. हे सकाळी उठण्यामध्ये आपलं व्यक्तिगत प्रमाण आहे, सावधानी ठेवली पाहिजे. सावधानी हीच साधन आहे. जिथं गेलो तिथलचे नित्यनेम तिथलच्या पद्धतीत पाळणं आपलं कर्तव्य आहे. संस्थेची व्यवस्था आहे. गेले दर्शनाला तिकडंच राहिले, इकडं संपून नाही गेलं तर जायला नाही, मग परत तिकडून ओरडायचं. पण तुम्ही तिथलच्या वेळेत हजर राहा ना. आपलं कर्तव्य आहे समष्टी काही कर्तव्यापैकी. तेव्हा सावधानी, उठण्यात सावधानी, जेवणाच्या बाबतीत सावधानी, स्नानाच्या बाबतीत सावधानी, नित्यनियम उरकण्याच्या बाबतीत सावधानी, देहाचे शौचमुखमार्जनच्या बाबतीत सावधानी. तर दोन मंत्र आले, सावधानी आणि सहनशीलता. तर देहाध्यासावरचे मोह घालवण्याकरता साधक व्हायचं असेल ते दोन मंत्र लक्षात ठेवा. सहन करा आणि सावधान राहा. आणि सावधान राहिल्यावरही सुद्धा काही होऊ लागलं तर समाधान माना. करणे में सावधान, होणे में प्रसन्न. तर दोन्ही मंत्र लक्षात ठेवा. आगमापायनो अनित्याः तांसी क्षस्व भारत. करणे में सावधान, होणे में प्रसन्न. या दोन अँगलनी जर साधना जिवंत ठेवली तर देह लेव्हलवरचा मोह समाप्त होईल. अजून मोहाचे अंग काही पुढे आपण यथाक्रम उद्याला विचार करू. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज नाम भगवान की, सब संतन की. जय जय श्री राधे श्याम.